नमस्कार, नाव माझं आप्पासाहेब आणि स्वागत आहे तुमचं माझ्या पहिल्याच ब्लॉगमध्ये। तर मी आत्ता शेतामध्ये आलेलो आहे दाऱ्या धरण्यासाठी बाजरीला। हे बघा, हे बाजरी पेरलेली, हे बाजरीला पाणी सोडलेलं आहे बघा। त्याला म्हणते तर दाऱ्या धरणे। दाऱ्यामध्ये पाणी पूर्ण तिथपर्यंत गेलं कोपऱ्यापर्यंत, म्हणून आता ह्या दाऱ्यामध्ये पाणी सोडायचं आहे। इकडं आमच्या गावामध्ये सप्ताह चालू आहे, त्यामुळे थोडंसं बॅकग्राऊंड नॉईज आहे, त्याला थोडंसं इग्नोर करा। बाकी हे बघा आपलं रान, तिथून पण येते। बऱ्याचशा लोकांना माहितच असते की दारे धरणे का असतात। हे बघा, ह्या दाऱ्यातलं पाणी ह्या दाऱ्यामध्ये घेतलेलं आहे, तर ह्या दाऱ्यातलं पाणी पार त्या शेवटपर्यंत गेलं। हे कसं पाणी थांबलेलं, तसं असं पाणी पोहोचलं की लगेच ह्याच्यातलं पाणी ह्याच्यामध्ये घ्यायचं, म्हणजे सगळं रान भिजतं। आता बघा, ह्याच्यातलं पाणी पार तिथपर्यंत पोहोचलंय, हे बघा दिसतंय का? हां, मग आता ह्याच्यातलं पाणी बंद करून ह्याच्यामध्ये घ्यायचं। बघा, त्या दारातलं पाणी ह्या दारामध्ये सोडलं बघा। आता ते हळूहळू पाणी कोपऱ्यापर्यंत पोचूस तर असंच थांबायचं। कोपऱ्यापर्यंत पोहोचल्यानंतर डबल हा दारा फोडायचा। ह्याला म्हणते धामीन, तिथं असतो पाईप। आता ज्या कोपऱ्याला पाणी पोहोचत नाही ना, तर त्या कोपऱ्याला ह्याच्यामधून पाणी सोडायचं आणि त्या कोपऱ्याला पाणी घालायचं। आता इकडे चढ आहे, त्यामुळं धामिनीने पाणी द्यायचं ह्या साईडला। तिकडं उतार होता म्हणून तिकडं जमलं, आता ह्या साईडला धामिनीने पाणी द्यायचं। हे बघा, अशा प्रकारे आपण हातरून घेतलेलं आहे। आता हे तिथून पाणी ह्या बांधायला घ्यायचं, म्हणजे हे पूर्ण भिजन तिकडं कोपऱ्यापर्यंत। इकडं चढ असल्यामुळं तिकडून पाणी इकडे येत नाही, त्यामुळं धामिनीने पाणी घालवतं ह्या साईडला। आता ह्या पाईपाचं तोंड ह्याच्यामध्ये घालायचं, ह्या धामिनीच्या तोंडामध्ये, आणि तिथं होसासामध्ये घालायचं पुन्हा, म्हणजे हे पाणी तिथं पोहोचतं डायरेक्ट कोपऱ्यात त्या। हे बघा, ह्या साईडचं तोंड तर घातलंय धामिनीच्या तोंडामध्ये। आता ह्या साईडचं हे ह्याच्यामध्ये घालायचं, होसासामध्ये। हे अशा प्रकारे पाणी तिकडून इकडे सोडलं, चाललंय पाणी तिकडं। दुपारचे 2 वाजले, तर तिकडं अजून पण पाणी सुरूच आहे। ते आता मला लागली भूक, आता म्हणून मी डब्बा खायला लागलो। आता जेवण झालं। आता ह्या दाऱ्यामध्ये पाणी सोडलंय, आता राहिले फक्त 4 दारे। 4 दारे झाल्यानंतर इकडे पाणी सोडून खालच्या रानात पाणी जातंय, मग या दारात सोडल्यावर मग तिथून पुढं घरी जाणार आहे मी। सगळं रान झालंय भिजून, आता हातपाय धुवायचे आणि घरी जायचं।